परीक्षेमध्ये लेफ्ट साइडला दिलेला लेटर फॉर्मॅट आपल्याला राईट साइडला टाईप करायचा असतो. टायपिंग करताना स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्या. इंग्लिश 40 चे लेटर फॉर्मॅटिंग करताना ज्या ठिकाणी डॉट्स 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 दिसेल तिथे डॉट्स टाईप न करता एंटर की दाबून पुढील ओळीत टायपिंग सुरू करा. लेटर टाईप करत असताना टू चा ॲड्रेस टाईप करायचा नाही. तो भाग वगळून सब्जेक्ट पासून पुढील लेटर टाईप करायचे आहे. अशा प्रकारे इंग्लिश 40 चे लेटर योग्य प्रकारे टाईप करून घ्यायचे आहे. या लेटरमध्ये कंपनी ॲड्रेस नंतर एक एंटर, वेब ॲड्रेस नंतर 2 एंटर, डेट नंतर एक एंटर, टू नंतर एक एंटर, सब्जेक्ट व रेफरन्स नंतर एक एंटर आणि डिअर सर तसेच प्रत्येक पॅरेग्राफ पूर्ण झाल्यानंतर एक एंटर द्यायचा आहे. कॉम्प्लिमेंटरी क्लोजमध्ये पोस्टच्या आधी 2 एंटर आणि एन्क्लोजरच्या आधी एक एंटर देऊन दिलेल्या फॉर्मॅटप्रमाणे संपूर्ण लेटर टाईप करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम कंपनीचे नाव सिलेक्ट करून ते बोल्ड करायचे आहे आणि फॉन्ट साईज 24 ठेवायचा आहे. त्यानंतर कंपनी ॲड्रेस सिलेक्ट करून होम टॅबमधील पॅराग्राफ ग्रुपमधून सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. आता टेलिफोन, ईमेल, वेब, रेफरन्स नंबर, डेट हे शब्द कोलन सहित सिलेक्ट करून बोल्ड करायचे आहेत. त्यानंतर रेफरन्स नंबर ओळीच्या सुरुवातीला कर्सर ठेवून होम टॅबमधील पॅरेग्राफ ग्रुपमधून बॉटम बॉर्डर अप्लाय करायचा आहे. रेफरन्स नंबर आणि डेट यांच्यामध्ये कर्सर ठेवून कंपल्सरी 4 टॅब्स द्यायचे आहेत. त्यामुळे रेफरन्स नंबर डाव्या बाजूला आणि डेट उजव्या बाजूला योग्य ठिकाणी अलाइन होईल. यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्स हे शब्द कोलन सहित बोल्ड करायचे आहेत. त्यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्स हे शब्द वगळून त्या ओळीतील उर्वरित भाग अंडरलाईन करायचा आहे. आता डाव्या बाजूला पॅरेग्राफ वर दिलेल्या क्वेश्चन नुसार फॉर्मॅटिंग करायचे आहे. जर इंडेंट स्टाईल दिले असेल तर प्रत्येक पॅरेग्राफच्या सुरुवातीला एक टॅब द्यायचा आणि पॅरेग्राफ जस्टिफाई करून घ्यायचा आहे. तसेच सब्जेक्ट आणि रेफरन्सच्या सुरुवातीला देखील एक टॅब द्यायचा आहे. जर ब्लॉक स्टाईल दिले असेल तर पॅरेग्राफमध्ये कोणताही चेंज न करता फक्त जस्टिफाय अलाइनमेंट द्यायचे आहे. आता कॉम्प्लिमेंटरी क्लोजचे फॉर्मॅटिंग कसे करायचे ते पाहूया. जर कॉम्प्लिमेंटरी क्लोज डाव्या बाजूला दिले असेल तर त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. मात्र जर कॉम्प्लिमेंटरी क्लोज उजव्या बाजूला दिले असेल तर इंडेंटचा वापर करून रुलर वरील मार्कर 3.5 वर सेट करायचा आहे. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज सिलेक्ट करून होम टॅबमधील पॅरेग्राफ ग्रुपमधून सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. आता टू चा ॲड्रेस इन्सर्ट करण्यासाठी मेलिंग टॅबमधून सिलेक्ट रेसिपेंट्स वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर टाइप अ न्यू लिस्ट हा पर्याय निवडून लेटरमध्ये दिलेले दोन्ही ॲड्रेस व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एंटर करायचे आहेत. सर्व माहिती भरल्यानंतर ओके बटणावर क्लिक करावे.
टूचा ॲड्रेस तयार झाल्यानंतर मेलिंग टॅबमधील इन्सर्ट मर्ज फील्डचा वापर करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ॲड्रेस इन्सर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रिव्ह्यू रिझल्टवर क्लिक करून ॲड्रेस योग्य प्रकारे दिसत आहे का ते तपासायचे आहे. आता डाव्या बाजूला दिलेल्या क्वेश्चननुसार फॉर्मॅटिंग करायचे आहे. जर ब्लॉक स्टाईल दिली असेल तर ॲड्रेसमध्ये कोणताही बदल करता तो जसा आहे तसाच ठेवायचा आहे. आणि जर इंडेंट स्टाईल दिली असेल तर ॲड्रेसच्या पहिल्या ओळीला एक टॅब, दुसऱ्या ओळीला 2 टॅब आणि तिसऱ्या ओळीला 3 टॅब द्यायचे आहेत. शेवटी मेलिंग्ज टॅबमधील फिनिश मर्जवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपण बिझनेस लेटर फॉर्मॅटिंग कसे करायचे हे पाहिले. आता आणखी एक लेटर फॉर्मॅट कसे करायचे ते पाहूया.